एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पहिलं मा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. तुम्ही नकाचो काळजी करू, संपदाने काहीतरी घोळ करून ठेवलेला दिसतोय. मी बोलते महेशच्या घरच्यांशी, मी नाही काळजी करत. मला आपली सवय झाली सगळं तुम्हाला सांगायची. तुम्ही नाही, पूर्वी मिल मधून आल्यानंतर चहा पिता पिता मला आपलं सगळं सांगायचं. कसली दणकट तब्येत होती हो तुमची. ललिताला बोलायला काय जातंय. ते जाऊ दे, हे संपदा प्रकरण मिटलं पाहिजे. बघते मी. का तर महेशने संपदाला नकार दिल्यानंतर स्वानंदीचा चेहरा खाडकून उतरला. ती नीलच्या प्रेमात बिमात नाही ना पडली. तुम्हाला काय वाटतं? n into x raised to n minus 1, where n is good. So n is नील n is नील. यस मैम. काही नाही, ते लिहून घ्या. तुम्ही इथे कसे? तुझ्या मनातून निघून तुझ्या समोर आलोय. जा इथून, बघतायत सगळे. कोण सगळे? मला तर कोणीच दिसत नाहीये. माझ्या या जगात दुसरं कोणीच नाही. डोळे उघड, बघ कोणी दिसतंय का? मग आता आपली 5 शब्दांची लव्ह स्टोरी पूर्ण करायची. कॉफी झाली, फ्रेंडशिप झाली, आता फिल्म, मग डिनर आणि मग प्रपोज. सोडा ना.
लग्न जमतंय म्हटल्यावर पोरगे घाबरतात हो. काय नवीन नवीन जबाबदारी असते की नाही, झेपेल की नाही काळजी असते त्यांना, म्हणून मग ते नकार देतात. महेशचं असंच असणार आहे, मी बघते, तुम्ही काय काळजी करू नका. नाही हो, खर तर महेश किती उत्साहात होता संपदाशी लग्न ठरल्यापासून. पण संपदाचं काय? नाही, तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. मला मान्य आहे, प्रत्येक मुलीची स्वप्न असतात वेगवेगळी, पण संपदाची स्वप्न खूप मोठी आहेत. आम्हाला नाही झेपणार ती. तुम्ही काय असं अचानक बोलायला लागला तो? मी खूप नाराज होऊन किंवा चिडून बोलते असं नाही वच्ची आत्या. संपदा गुणी मुलगी आहे, तिची स्वप्न मोठी आहेत. तिची स्वप्न जर पूर्ण होणार नसतील, तिची घुसमट होणार असेल या घरामध्ये, तर मग काय अर्थ आहे? आपण वेळीच नको का थांबायला? तुम्ही तिच्यासाठी दुसरं चांगलं स्थळ बघा वच्ची आत्या. उगीच आमच्यामुळे तिचं नुकसान झालेलं मला नकोय. हे संपदाचं काहीतरी नवीनच दिसतंय. भारी आगाऊ आहे मुलगी. आमच्यातर्फे देशपांड्यांची माफी मागा हा प्लीज. हो हो, बोलते मी त्यांच्याशी. बरं झालं तुम्ही मला सांगितलं, बघते काय करायचं ते. येते मी. बघते. वच्चीच्याच डोक्याला ताप आहे, काहीतरी आता आयडिया केली पाहिजे, बरं होईल. अरे हो रे, अरे हो रे बाबा, अरे हो किती ओरडतो रे. हा हॅलो, कोण बोलताय? कुठे आहात बच्ची मावशी? अगं बाई भयंकर बिझी आहे, काही विचारू नकोस मला. काय झाले बच्ची मावशी? अगं आता सांगत बसायला वेळच नाही, मी तुझ्या घरी येईन ना तेव्हा सांगेन. हा ठेवते. एकीला बाशिंग सोडवून घेण्याची घाई आणि दुसरीला बांधून घेण्याची घाई, मधल्यामध्ये माझी सर्कस. काय ग, काय झालं? काय एवढी बेचैन का दिसतेस? जोपर्यंत देशपांड्यांकडनं होकार येत नाही तोपर्यंत चैन नाही पडणार मला. त्या वच्ची मावशी काय म्हणाल्या? माझा इथे विचारांनी जीव चाललाय कुठे माहितीये त्यांना. येते असं मोघम म्हणाले. येतील ना मग, जीवर खाली कशाला करतेस? सगळं माहित असून असं कसं म्हणता हो तुम्ही? त्या देशपांड्यांच्या घरच्या भिंती, त्यात दडवलेला पैसा, सगळं स्वप्नात पण येतं माझ्या. काय होणार आहे कोण जाणे. आपली गरज पण आपण दाखवू शकत नाही. तरी मी तुला आधीपासून सांगत होतो, एवढा शाही खर्च करू नकोस. हो, पण नाही, माझं ऐकलं तर तुझा कमीपणा ना. हा जो सगळा डोलारा उभा करून ठेवलाय त्याला साजेस नको वागायला. तुझा ना नुसतं बडे जावे सगळा. येत्या 6 महिन्यात जरी लग्न झालं नाही ना, तर मला विकायची वेळ येणार आहे. कोण विकत घेणार आहे तुम्हाला? बडेजाव करू नको म्हणे. आणि तुम्ही असं म्हणताय की या लग्नासाठी जसे काही मी प्रयत्न करतच नाहीये. नाही बघ, तसं नाही म्हणायचं नाही, मला. तसं नाही ना, असं नाही, तुम्ही काही म्हणूच शकत नाही. हे लग्न जुळावं म्हणून त्या मुलीची माफी सुद्धा मागितली मी. आणखीन काय करायला हवं? तिच्या पायावर जाऊन डोकं ठेवू का आता? नाही, असं कुठे म्हणतोय मी. आता या लग्नासाठी तू जे काय प्रयत्न करतेस ते दिसत नाही आहेत का मला? फक्त या लग्नासाठी नाही हा, हे जे काही टिकले ना ते माझ्या प्रयत्नामुळेच. हा जो संसाराचा गाडा चाललाय तो माझ्यामुळेच. तुम्ही तर काय रस्त्यावर संसार करण्याची पूर्ण तयारी केलीच होती. मी होते ना म्हणून सगळं निभावलंय. तुम्ही नका अक्कल शिकवू मला. नाही, अक्कलाशी नाही, पण ललिता तू टेन्शन घेऊ नको. हे बघ, देशपांड्यांकडनं नक्की होकार येईल, मला खात्री आहे. तुमच्या सगळ्या खात्र्या बघितल्यात मी आजपर्यंत. एवढे खोलात आलो ना ते तुमच्यामुळेच. जोपर्यंत वच्ची मावशीकडनं काही कळत नाही तोपर्यंत जीव थाऱ्यावर नाही राहणार माझा. अगं अंजली, याच्यामध्ये जरा वेलची टाक, वासच येत नाहीये. अगं बाई अनिता, ती कुठलेली वेलची आहे ना ती घाल ना त्याची. आई आहेत म्हणून या बारीक सारीक गोष्टी किती पटकन कळतात ना, नाहीतर आपल्याला कळलंच नसतं. आई बघा, हा बस, पुरे पुरे पुरे. आणि हे बघ, तू तर करंजा भरायलाच घे आणि या ओल्या फडक्या खाली ठेव, मग एकदम सगळ्या तळूया आपण. कशाला? मी उभी राहते की तळायला? हो नको आई, तुम्ही कशाला जाताय त्या गरम तेलापाशी? तुम्ही इथे आमच्याशी गप्पा मारत बसा, आम्ही तळतो. अगं वर्षाच्या रुखवताचे पदार्थ करायचे हे, त्याला जर माझा हात लागला ना
तर माझ्याही नातींच्या रुखवताचे पदार्थ करायला लवकरच मिळतील मला. आई, तुम्ही नका काळजी करू, सगळ्यातून मार्ग निघतो. हे तू मला सांगतेस आणि स्वतः टेन्शन घेतलंयस त्याचं काय? त्याशिवाय डोकं दुखतंय तुझं? तेच तर मी पण म्हणते. नाही म्हणजे आता अर्ध्या दिवसाची सुट्टी टाकली आहे ना, अहो मग जरा विश्रांती घ्या ना. मी करते हे सगळं, माझ्या आवडीचं काम आहे. आणि तसंही हे आपल्या वर्षाच्या लग्नाचं रुखवत आहे. नको, एकटी पडून राहिले ना तर सारखे तेच विचार येतात. त्यापेक्षा तुला इथे मदत करते. हा, आणि ती खसखस कागदावर थोडी काढून घे. किती महाग झाली ना हल्ली. हो ना. अहो पण आता अनारसे म्हटल्यावर खसखस पाहिजेच ना. पण मी काय म्हणते आई, नाही म्हणजे या लग्नाच्या गडबडीत हा अनारशांचा खटाटोप कशासाठी? अगं 4 लोक हसली म्हणजे खसखस पिकली असं म्हणतो की नाही आपण? हो, खसखस म्हणजे आनंद आणि हसणं. म्हणूनच मुलीच्या लग्नात रुखवतामध्ये अनारसे देतात बरं. अगं बाई, हो? नाही म्हणजे मला माहितीच नव्हतं हे. आणि मग करंजा? अगं आता आपण हे पीठ एवढं कुटतो, तापलेल्या तेलात तळतो, तरी सुद्धा पोटात गोडवा आणि काठावर नक्षी सांभाळून ठेवते की नाही करंजी? तसंच मुलींचं सुद्धा असतं बरं. किती छान सांगितलं तुम्ही आई. म्हणून म्हणते तुम्ही इथे बसा आणि आमच्याशी गप्पा मारा. संपदा स्वानंदीचा रुखवत बघ, तसं पदर खोचून करणार आहे मी. वहिनी, पण अशा भलत्या कारणावरून नकार देईल असा वाटला नव्हता ना हो महेश? आता काय सांगणार बाई, कोणाच्या मनात काय तर कोणाच्या मनात काय. उगाच आपल्याला दुःख दिलं. आता संपदाचं ठरल्याशिवाय स्वानंदीच्या गोष्टी पुढे कशा न्यायच्या? अगं हे सगळं मान्यावर असतं अंजली. जेव्हा जिचा योग येईल ना तेव्हा तिचं बरोबर लग्न होईल बघ. नाही आई, आपल्या संपदाचं काही पक्क होत नाही म्हटल्यावर स्वानंदी सुद्धा नकार देते की नाही बघा. तेच तर आहे ना, एकात एक अडकल्यासारखं आहे सगळं. बरं चल बाई, पटपट हात चालव, अनारसे थापायचे. अगं मला पण काहीतरी सांगा ना, मी रिकामी बसले इथं. बसा तुम्ही, राहू द्या ना. नील, प्लीज हात काढा ना. इथे असं काय मॅडम? डे ड्रीमिंग, जागेपणीत स्वप्न पाहण्यात बिझी. तू आता इथे कशी? अगं लेक्चर ऑफ मी आलं म्हणून सहजच इथे आले. पण इथे स्वानंदी मॅडम मात्र स्वप्न पाहण्यात बिझी. कसली स्वप्न आणि कसलं डे ड्रीमिंग? सगळं ठरायच्या आधीच मोडलं. काही मोडलं वगैरे नाही या स्वानंदी. संपदा ताईचं लग्न ठरलं ना एकदा, मग तुमची पण गाडी लाईनवर येईल. हा आता सध्या फक्त पोस्टपोन झाली आहे इतकंच. कळलं ना? कळलं. पण काय ग सायली, तुला एवढी खात्री कशी काय? तो बाईकवाला आहे ना, फुल टू प्रेमात या तुझ्या. म्हणजे तो कम्प्लीट वेडा झालाय, वेडा. तू ना फार फिल्मी झालीय. स्वानंदी, नील बघ ना तिकडे. आता नाही या पशणार आहे मी. बघ ना. नील, नील थांब ना. अरे ती बघ, नील, नील, अरे थांब ना.
नील, अरे ऐक ना. काय आहे? अरे स्वानंदी उभी होती तिथे. असेल. मी तुला थांबवण्याचा प्रयत्न करत होतो, तू थांबला का नाही? ती बघत होती तुझ्याकडे. आजपर्यंत खूप नाचतो तिच्या तालावर, पण आता नाही. माझी आई जाऊन माफी मागून आली, पण तरी हिचा तोरा जात नाही. अरे पण आता ती बघत होती ना तुझ्याकडे. मग ती का नाही आली पुढे? का नाही तिने मला हात केला? मिलिंद, तिला जर माझ्याबद्दल काही वाटत असेल ना, तर तिने आता पुढे यावं 4 पावलं. खूप मागे मागे फिरलो मी तिच्या. मिल्या, माझ्यासाठी ती महत्वाची आहे, पण माझ्या आईपेक्षा नाही. काय झालं मेलेला? काय ग बाई? एक गोष्ट बिघडली ना, लाईनच लागते. मच्छीच्या पेटण्याने पेटत नाही म्हणजे काय? मनावर एक काडी टाकून अपमानाची आग पेटवलीस ना त्या ललिताने, तर म्हणजे प्रत्येक ठिणगीने आग पेटलीच पाहिजे, नाहीतर जळत राहील मी. आता कसं नेमक्या वेळी नेमक्या जागी ठिणगी पडली ना, ती आग लागतेच स्वच्छी, नाहीतर त्यावर राख साचत जाते. मी नाही माझ्या अपमानावर राख साचू देणार. मी माझ्या अपमानाची आग पेटती ठेवणार. पोरखे वाटला का त्यांना मुलीचं लग्न म्हणजे? ग ललिता, संपदा म्हणजे त्यांची मोठी मुलगी, तिचं लग्न मोडलं. मग तिच्या आधी धाकटी बहीण म्हणजे स्वानंदी, हिचं लग्न कसं करायचं असं म्हणाली अंजली, म्हणजे स्वानंदीची आई म्हणाली. मी तर उलट त्यांच्याकडून हेच सांगायला निघाले होते ना ग, की स्वानंदी लग्नाला तयार आहे म्हणून. मच्छी मावशी, ते समजलं मला. संपदाचं लग्न मोडलं ह्याचा फोन आला तेव्हाच सांगितलं ना, हेही कळलं मला. काय प्रकार, काय काय माणसं ही, म्हणजे अगदी असं मोडून टाकलं असं नाही म्हणाले ग, पण मोठीच झाल्याशिवाय धाकटीचं कसं करायचं बा असं म्हणाले देशपांडे. अर्थ तोच होतो ना, पण सगळ्या पिच्छा तर देशपांड्यांचा. आपण नीलसाठी दुसरं स्थळ शोधूया. हा, नाही नाही, तसं नको. त्यापेक्षा संपदासाठी तुम्ही दुसरं स्थळ शोधा ना, आम्ही थांबू तोपर्यंत. काहीतरी काय बोलतेस ललिता? आपल्याला थांबून कसं चालेल? पैठणी, सोनार, बिल्डर. वच्छी मावशी, आम्ही थांबू तोपर्यंत असं सांगा देशपांड्यांना. पण इंद्रनीलचं मन आता मी नाही मोडणार. अहो, स्वानंदी आवडले त्याला, हे लक्षात आलंय माझ्या. बरं बाई, जशी तुझी इच्छा. जाते मी देशपांड्यांकडे, सांगते तुझा निरोप. जानकी ताईला भेटते जरा. न्या न्या, बरोबर न्या. कसल्या थांबायच्या गोष्टी करतेस? हे लग्न लवकरात लवकर व्हायला हवं. सगळे खर्च आपल्या तोंडासमोर ठाव वाचून उभे आहेत, माहितीये ना? हो, दिसतंय मला. हत्ती गेला आणि शेपूट राहिले. होईल काहीतरी सोय. कसली सोय आई? कसली सोय? अरे म्हणजे संपदाच्या लग्नाची सोय. म्हणजे? आपण दोघं गेलो होतो ना देशपांड्यांकडे, मी माफी मागितली. त्यानंतर स्वानंदीच्या घरच्या लोकांनी तिला समजावलं आणि ती लग्नालाही तयार झाली होती.
काय? हो. अरे पण तिच्या मोठ्या बहिणीचं संपदाचं लग्न मोडलं ना, त्यामुळे आता पुन्हा तुझं लग्न लांबणीवर पडलं. हे कधी झालं? अरे आत्ताच बच्ची मावशी आल्या ना, त्या सांगत होत्या. म्हणून म्हटलं की संपदाच्या लग्नाचं आता काहीतरी जुळायला हवं. असं झालंय काय? या जरा. आता कसलं लग्न करते ती माझ्याशी? आज तिच्याकडे बघितलं सुद्धा नाही. तिने होकार दिलाय मला कळवायचा ना. आता परत तिचा गैरसमज होणार. चला नील, जाऊन तिला सांगावं लागणार, मॅडम तुमचा होकार माझ्यापर्यंत पोहोचलाच नव्हता.